नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजी वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, TY BCom, विपणन व्यवस्थापन पेपर क्रमांक 2, विपणन व्यवस्थापन पेपर क्रमांक 2, प्रकरण क्रमांक 3, विपणन संघटन याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये कार्यात्मक विपणन संघटना व भौगोलिक विपणन संघटना या दोन संघटनांचा आपण विस्तृतपणे अभ्यास केलेला आहे. त्यानंतर तिसऱ्या प्रकाराचा अभ्यास आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. तिसरा प्रकार आहे उत्पादन आधारित विपणन संघटना. ज्या कंपन्यांमध्ये एकाच प्रकारच्या उत्पादनाचे अनेक प्रकार तयार होतात, त्यासाठी हा संघटन प्रकार उपयुक्त असतो. यामध्ये टेल्को, अमूल बटर, हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड, प्रॉडक्ट अँड गॅम्बल, ब्रिटानिया इत्यादी कंपन्यांमध्ये अशा उत्पादन आधारित विपणन संघटनांचा अवलंब केला गेला आहे. या प्रकारामध्ये प्रत्येक उत्पन्नासाठी शाखा व्यवस्थापकावर जबाबदारी सोपवलेली असते. प्रत्येक उत्पादन व्यवस्थापक हा त्याला सोपवलेल्या उत्पन्नासाठी विपणन व्यवस्थापक म्हणून जबाबदार असतो. उत्पादन आधारित विपणन संघटना रचनेचे जी काही आपण माहिती घेतलेली आहे, यावरून असं लक्षात येतं की ज्या कंपन्यांमध्ये एकाच प्रकारच्या उत्पन्नाचे अनेक प्रकार तयार होतात, म्हणजे याचाच अर्थ काय होत आहे की एकाच प्रकारची, जसं आपण बघतो की ब्रिटानिया ही कंपनी आहे, या ब्रिटानिया कंपनीचे अनेक प्रकारचे प्रॉडक्ट आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये ब्रिटानियाची बिस्किट जे आहेत यांचे अनेक प्रकार आपण या ठिकाणी बघतो, किंवा अमूल बटरच्या बाबतीमध्ये देखील अनेक प्रकार यामध्ये आपण बघतो. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या कंपन्या एकाच प्रकारच्या उत्पन्नाच्या माध्यमातून अनेक, ज्याला आपण इतर प्रॉडक्ट जे आहेत त्यांचं उत्पादन यामध्ये करता, यासाठी ही संघटन रचना आपल्याला या ठिकाणी उपयोगी आहे. या उत्पादन आधारित विपणन संघटनेच्या माध्यमातून जो काही संघटना जी आहे, या संघटनेमध्ये उत्पादक व्यवस्थापक हा प्रमुख असतो व त्याच्यावर जबाबदारी सोपवली जाते. प्रत्येक उत्पादन व्यवस्थापक हा त्याला जे काही उत्पादन सोपवलेलं आहे यासाठी विपणन व्यवस्थापक म्हणून आपल्याला जबाबदार असल्याचं दिसून येतं. या विपणन संघटनेचे फायदे आपण बघणार आहोत. त्यामध्ये पहिला फायदा आहे, या संघटन रचनेमुळे प्रत्येक उत्पादनावर स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करता येतं. स्वतंत्र विभागासाठी स्वतंत्र विपणन धोरण आखता येतं. या संघटन रचनेमध्ये माहितीमध्ये आपण बघितल्याप्रमाणे प्रत्येक उत्पादन जे असतं, या उत्पादनावरती उत्पादन व्यवस्थापक हा जबाबदार व्यक्ती म्हणून काम बघत असतो आणि त्यामुळे त्याची जी काही वस्तू आहे त्या वस्तूवरतीच लक्ष केंद्रित करता येतं. स्वतंत्र विभागासाठी स्वतंत्र विपणन धोरण आखता येतं. प्रत्येक जी काही सब प्रॉडक्ट आहे किंवा वेगवेगळं प्रॉडक्ट आहे, वेगवेगळं उत्पादन आहे, या उत्पन्नावर लक्ष केंद्रित करता येतं व स्वतंत्र विभागासाठी स्वतंत्र विपणन धोरण देखील यामध्ये आपल्याला आखताना दिसून येतं. त्यानंतर दुसरा फायदा आहे, उत्पादनाच्या आधारावर कार्यमूल्यमापन करता येतं व नफाही मोजता येतो. ज्या विपणन व्यवस्थापकाला जे उत्पादन या ठिकाणी दिलेलं आहे किंवा ज्या उत्पन्नाची जबाबदारी यामध्ये दिलेली आहे, त्या जबाबदारीनुसार त्या उत्पादन व्यवस्थापकाला त्या जे कार्य आहे त्या कार्याचं मूल्यमापन करता येतं व विशिष्ट वस्तूच्या विक्रीपासून किंवा जे सब प्रॉडक्ट किंवा जे उप प्रॉडक्ट दिलेलं आहे त्यापासून किती नफा मिळतो याचं देखील मोजमाप करता येतं. उत्पन्नाच्या आधारावर जे काही वस्तू आणि सेवा यांची जी काही विशिष्ट प्रकारची विक्री केलेली आहे, याचं जे मोजमाप आहे, मूल्यमापन आहे, हे प्रत्येक वस्तूसाठी स्वतंत्र विपणन व्यवस्थापक असल्यामुळे सहजपणे मोजता येतं. त्यानंतर पुढील तिसरा फायदा आहे, विविध प्रकारचे उत्पादने करणाऱ्या संस्थांसाठी ही पद्धत उपयोगी आहे. की आपण सुरुवातीलाच म्हटलं की अशा अनेक प्रकारच्या व्यवसाय संस्था आहेत की त्यांचे अनेक प्रकारचे प्रॉडक्ट
वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट, जसं अमूल बटरच्या बाबतीमध्ये अमूल दूध आहे, अमूल बटर आहे, अमूल तूप आहे, असे अनेक प्रॉडक्ट या माध्यमातून या ठिकाणी तयार केले जातात. आणि प्रत्येक जो विभाग आहे किंवा प्रत्येक जे उत्पादन आहे यासाठी अमूल बटर कंपनी प्रसिद्ध आहे किंवा हिंदुस्तान लिव्हर लिमिटेडचे देखील अनेक प्रॉडक्ट आपण बघतो. म्हणजे ह्या प्रॉडक्टच्या माध्यमातून प्रत्येक विभाग जो आहे किंवा प्रत्येक प्रॉडक्टसाठी एक स्वतंत्र यंत्रणा असल्यामुळे मोठ्या व्यवसायासाठी ही उत्पादन आधारित विपणन संघटना ही उपयोगी आहे. चौथा फायदा आहे, विभाग प्रमुखाला त्याच्या विभागावर प्रभावी नियंत्रण ठेवता येतं. जो उत्पादन व्यवस्थापक असतो किंवा विपणन व्यवस्थापक असतो, तो आपला जो विभाग आहे किंवा जो विभाग त्याला त्या ठिकाणी दिलेला आहे त्या विभागावर स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करतो आणि व्यवस्थितपणे देखील तो काम करतो. आणि यामुळे नियंत्रण प्रभावी असल्यामुळे साहजिकच कुठल्याही प्रकारचा जो काही कामाच्या बाबतीतील जो हलगर्जीपणा जो आहे हा या माध्यमातून दिसून येत नाही. त्यानंतर पुढचा फायदा आपला आहे, कार्य विशेषीकरण साधून कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. कार्य विशेषीकरणाच्या माध्यमातून जे काही कर्मचारी वर्ग जे आहे यांची कार्यक्षमता वाढवण्याचं काम देखील या माध्यमातून केलं जातं, की जेणेकरून ज्या कर्मचाऱ्याला कार्याची आवड आहे किंवा जो कर्मचारी या ठिकाणी प्रभावीपणे काम करू शकतो, या प्रभावी कार्याच्या माध्यमातून जे काही विशेष स्वरूपाचं जे कार्य आहे त्या कर्मचाऱ्याला ते कार्य सोपवल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा कामाच्या संदर्भातील जो काही कार्यक्षमता जी आहे ही वाढवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करता येतो. तर उत्पादन आधारित विपणन संघटनेचे काही तोटे आपण बघणार आहोत. त्यामध्ये पहिला तोटा आहे, एकाच व्यक्तीने अनेक प्रकारची कामे हाताळावी लागल्याने त्याचा गोंधळ उडू शकतो. की जसं एक उत्पादन आणि त्या उत्पादनासाठी उत्पादन व्यवस्थापक आणि विपणन व्यवस्थापक आणि इतर प्रकारचे कर्मचारी अशा प्रकारची संघटन रचना असते. त्यामुळे एक व्यक्ती जो असतो याला अनेक प्रकारची कामं हाताळावी लागतात. की जसं एका वस्तूच्या विपणनासाठी जाहिरात करणं, विक्रय प्रतिनिधी नेमणं, वितरण करणं, विक्रयकाला करणं, असे अनेक प्रकारची कार्य, वस्तूची प्रसिद्धी मिळवणं, बाजारपेठ संशोधन करणं. त्यामुळे एका व्यक्तीचा गोंधळ उडण्याची शक्यता असते. पुढे म्हटलंय की दुसरा तोटा आहे, विविध कामाच्या संदर्भात संघर्ष उद्भवू शकतो. की अनेक प्रकारची कामं, एक उत्पादन व्यवस्थापक आणि विपणन व्यवस्थापक यांच्या माध्यमातून जी काही कार्यपद्धत ह्या उत्पादन आधारित विपणन संघटनेमध्ये तयार केली जाते, यामध्ये एक व्यक्ती जो आहे या व्यक्तीच्या माध्यमातून किंवा ज्या संघटनेच्या माध्यमातून जी काही कामे केली जातात यामध्ये प्रत्येकाला आपलं कार्य महत्त्वाचं वाटण्याची शक्यता असते आणि यामधून संघर्ष निर्माण होऊ शकतो. तिसरा तोटा आहे, विविध उत्पादन असणाऱ्या मोठ्या संस्थांना ही संघटन रचना उपयोगी आहे. की जी लहान व्यवसाय संस्था आहे यांना या संघटन रचनेचा वापर करता येत नाही, की ज्यांची उत्पादनं जी आहेत ती एकापेक्षा जास्त उत्पादन या ठिकाणी तयार केली जातात आणि ह्या उत्पादनासाठीच ही संघटना उपयोगी आहे. लहान ज्या काही व्यवसाय संघटना ज्या आहेत या लहान व्यवसाय संघटनांसाठी ही संघटन रचना जी आहे, ज्या संस्थांचं उत्पादन एकाच प्रकारचं आहे, त्यामध्ये उत्पादनाचे अनेक विभाग नाहीत, प्रकार नाहीत, अशा प्रकारच्या व्यवसायांसाठी ही विपणन संघटना उपयोगी नाही. त्यानंतर चौथा तोटा आहे, ही पद्धती जास्त खर्चिक आहे. की या माध्यमातून जो काही खर्च जो आहे प्रत्येक वस्तूसाठी वेगवेगळ्या प्रकारचा खर्च या माध्यमातून या ठिकाणी केला जातो. की ज्या माध्यमातून वस्तू तयार करत असताना प्रत्येक विभागासाठी प्रत्येक वस्तूसाठी एक वेगळ्या प्रकारची रचना तयार करणं ही एक मोठी खर्चिक बाब या ठिकाणी आहे. पाचवा तोटा आहे, कामामध्ये पुनरावृत्ती. एकदा की विपणन संघटनेचा एखादा विभाग तयार झाला स्वतंत्र वस्तूसाठी किंवा स्वतंत्र उत्पादनासाठी, त्यासाठी
वारंवार खर्च करावा लागतो आणि एकदा एखाद्या कार्य चांगल्या प्रकारे पार पाडले, एकदा ग्राहक वर्ग मिळाला तरी ती विपणन संघटना जी आहे ती त्या ठिकाणी संकुचित करता येत नाही. कारण उत्पादनामध्ये अडथळे जे आहेत हे कधी निर्माण होतील हे सांगता येत नाही. त्यामुळे एक मोठ्या प्रमाणावर खर्च यामध्ये करावा लागतो. 6वा प्रकार आहे विपणन विभागाअंतर्गत स्पर्धा वाढून त्याचा परिणाम कंपनीच्या एकूण हितावर होण्याचा संभव असतो. यामध्ये एक तोटा आहे की विपणन विभाग जो असतो यामध्ये स्पर्धा वाढून त्याचा परिणाम कंपनीचा एकूण जे हित आहे एकूण हितावर होण्याची शक्यता यामध्ये आपल्याला दिसून येते. या माध्यमातून विपणन विभागाअंतर्गत जी स्पर्धा आहे या स्पर्धेचा परिणाम कंपनीचं एकूण जे हित आहे या एकूण हितावर होण्याची शक्यता यामध्ये नाकारता येत नाही. त्यानंतर 4था प्रकार आपला आहे ग्राहकाभिमुख विपणन संघटना. ग्राहकांना जास्तीत जास्त समाधान मिळवून देण्याच्या उद्देशाने अशी संघटन रचना करण्यात येते. ग्राहकांची खरेदी शक्ती, त्यांनी खरेदी केलेल्या वस्तूंचे प्रमाण आणि त्यांचा दृष्टिकोन विचारात घेऊन ग्राहकांचे वर्गीकरण करण्यात येते. ते वर्गीकरण घाऊक व वितरक, किरकोळ विक्रेते व अंतिम ग्राहक किंवा उपभोक्ते असे करण्यात येते. प्रत्येक प्रकारासाठी स्वतंत्र व्यवस्थापक नेमला जातो व ग्राहकाभिमुख विपणन संघटनेचे जे फायदे जे आहेत हे या संघटनेला मिळत असतात की जेणेकरून ग्राहकांना जास्तीत जास्त समाधान मिळवून देण्याच्या उद्देशाने ही संघटन रचना तयार केली जाते. ग्राहकांची खरेदी शक्ती, त्यांनी खरेदी केलेल्या वस्तूंचं जे प्रमाण आहे त्यांचा दृष्टिकोन या गोष्टी विचारात घेऊन ग्राहकांचं वर्गीकरण करता येतं. यामध्ये विपणन संघटनेला किती घाऊक व्यापारी मिळतात, वितरक किती आहेत, किरकोळ विक्रेते आणि अंतिम ग्राहक ज्याला आपण उपभोक्ता असं आपण म्हणतो, या प्रत्येक प्रकारासाठी स्वतंत्र व्यवस्थापक नेमला जातो. म्हणजे यामध्ये वस्तू विकत असताना जे काही विभिन्न प्रकारच्या वितरण साखळ्या असतात यानुसार प्रत्येक प्रकारच्या वितरण साखळीकडे किंवा एजंट, प्रतिनिधी, घाऊक वितरक, किरकोळ विक्रेते व अंतिम ग्राहक या प्रत्येकासाठी स्वतंत्र व्यवस्थापक नेमला जातो. त्यामुळे वस्तू आणि सेवा यांची विक्री प्रभावीपणे होण्यास मदत या ठिकाणी होत असते. ग्राहकाभिमुख विपणन संघटनेचे फायदे आपण बघूया. पहिला फायदा आहे सर्व प्रकारच्या ग्राहक वर्गावर लक्ष ठेवून त्यांच्या गरजा पुरविल्या जातात व त्यामुळे ग्राहकांचं समाधान व संतुष्टता वाढते. यामध्ये जे काही सर्व प्रकारचे ग्राहक जे आहेत या वर्गावर लक्ष केंद्रित करून त्यांच्या गरजेनुसार वस्तू पुरवल्या जातात व त्यामुळे जो ग्राहक वर्ग जो आहे यांचं समाधान व संतुष्टता निर्माण होण्याची शक्यता यामध्ये असते की ज्या माध्यमातून जो ग्राहक वर्ग जो आहे या ग्राहकांना चांगलं समाधान देणं व त्यांना संतुष्ट ठेवणं या माध्यमातून आपल्याला शक्य होताना दिसून येतं. पुढचा फायदा आहे ग्राहकांचे वर्गीकरण होत असल्याने प्रत्येक उत्पादनाचे नियोजन व विकास करणे सोपे जाते. ग्राहक वर्ग जो आहे या ग्राहक वर्गाचं वर्गीकरण केल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचं नियोजन व विकास करणं सोपं होत असतं. म्हणजे प्रत्येक उत्पन्नासाठी चांगल्या प्रकारे नियोजन करणं, त्यांचा चांगला विकास घडून आणणं हे यामध्ये शक्य होत असतं. त्यानंतर तिसरा फायदा आहे ग्राहकांशी जवळून संबंध येतो व त्यामुळे अशा संस्थेच्या नावलौकिकात वाढ होते. ही जे विभिन्न प्रकारचे ग्राहक वर्ग आहे या ग्राहक वर्गांबरोबर जवळून संबंध साधता येतो आणि जवळून संबंध वाढल्यामुळे ग्राहक आणि व्यवसाय आणि जे काही व्यवस्थापक आहे यांचं जे नातं आहे सुदृढ बनतं. यामुळे संस्थेचा नावलौकिक वाढतो. विकेंद्रीकरण होऊन नफ्यामध्ये वाढ होते. चौथा फायदा आपला यामध्ये आहे की यामध्ये जे काम आहे किंवा विविध ग्राहक वर्गासाठी स्वतंत्र विपणन व्यवस्थापक असल्यामुळे, उत्पादक व्यवस्थापक असल्यामुळे काय होत आहे की या माध्यमातून ज्या काही वस्तू ज्या आहेत या वस्तू वेगवेगळ्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या उत्पादन व्यवस्थापकांच्या माध्यमातून विकल्यामुळे जे काही काम आहे किंवा जो नफा जो आहे या नफ्यामध्ये आपल्याला वाढ होताना दिसून येते. प्रत्येक टप्प्यामध्ये घाऊक विक्री, किरकोळ विक्री, अंतिम ग्राहक, एजंट, प्रतिनिधी या प्रत्येक प्रकारच्या विक्रीच्या माध्यमातून जो नफा जो आहे या नफ्यामध्ये वाढ होताना दिसून येते. ग्राहकाभिमुख विपणन संघटनेचे तोटे. पहिला तोटा
ज्या व्यवसाय संस्थेचा ग्राहक वर्ग विविध प्रकारचा आहे त्या संस्थेला ही रचना उपयुक्त आहे. ज्या संस्थेमध्ये व्यवसाय संस्थेमध्ये अनेक प्रकारचा ग्राहक वर्ग आहे. साधारणपणे जर आपण विचार केला तर जवळजवळ 99% संस्था यामध्ये येतात. कारण की प्रत्येक उत्पादक जो आहे आपली वस्तू ह्या विभिन्न प्रकारच्या ग्राहक वर्गांना विकत असल्याचे किंवा विपणन करत असल्याचे दिसून येते. म्हणजे अत्यंत प्रभावी अशी ही ग्राहकाभिमुख विपणन संघटना आपल्याला दिसून येते. परंतु जे काही 1% जे व्यवसाय संस्था आहे की ज्यांचा ग्राहक वर्ग अतिशय कमी आहे यांच्यासाठी ही संघटना मात्र उपयोगी नाही. दुसरा तोटा आहे प्रत्येक ग्राहक वर्गासाठी स्वतंत्र संघटन उभारणं फारसे व्यवहार्य ठरत नाही. म्हणजे एकाच प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी प्रत्येक विभागासाठी किंवा प्रत्येक प्रकारच्या ग्राहक वर्गासाठी स्वतंत्र संघटन उभारणं एवढं सोपं नाही. एकूण खर्चात वाढ होते. तिसरा तोटा आहे की प्रत्येक टप्प्यावरती खर्च करावा लागतो आणि या खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता यामध्ये नाकारता येत नाही. यामुळे चौथा तोटा आपला आहे, यामुळे संघर्ष किंवा वाद होण्याची शक्यता असते. ग्राहकाभिमुख विपणन संघटनांच्या माध्यमातून प्रत्येक टप्प्यामध्ये खर्च करावा लागतो आणि हा खर्च करत असताना जेव्हा नफा मिळतो त्यातून जो काही जसं घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी या दोघांचा विचार जर केला तर घाऊक व्यापाऱ्यापासून जे मिळणारं नफा किंवा कमिशन आहे ते वेगळं असतं. किरकोळ व्यापाऱ्यांपासून मिळणारं कमिशन वेगळं असतं. परंतु दोघांमध्ये फरक असतो. त्यामुळे उत्पादन व्यवस्थापक जे आहे यांना मी सर्वश्रेष्ठ आहे अशी वाटण्याची शक्यता असते. त्यामुळे जो काही संघर्ष जो आहे हा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि पाचवा तोटा आहे प्रत्येक ग्राहक गटासाठी स्वतंत्र कार्यगट असल्याने एकाच कामाची पुनरुक्ती होऊ शकते व पर्यायाने खर्च वाढतो. जवळजवळ सर्वच प्रकारच्या ज्या काही संघटना आहे यामध्ये हा तोटा आपल्याला दिसून आला की प्रत्येक जो गट आहे किंवा प्रत्येक विभाग आहे यासाठी स्वतंत्र कार्यगट असल्याने एकाच कामाची जी काही पुनरुक्ती आहे ही पुनरुक्ती या ठिकाणी होते व पर्यायाने जो खर्च आहे या खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता यामध्ये नाकारता येत नाही. तेच कार्य पुन्हा पुन्हा होणं याला आपण कामाची पुनरावृत्ती असं आपण म्हणतो. आणि कामाची पुनरावृत्ती झाल्यामुळे जसं की आपण जाहिरातीच्या बाबतीमध्ये आपण बघतो की किरकोळ व्यापाऱ्यांसाठी वेगळी जाहिरात करणे, अंतिम ग्राहकांसाठी वेगळे आणि घाऊक वितरकांसाठी वेगळे किंवा प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारचं कमिशन देणं, प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रलोभनं देणं, प्रत्येकासाठी विक्रय वृद्धीच्या वेगवेगळ्या योजना राबवणं, या प्रत्येक टप्प्यामध्ये एक मोठ्या प्रमाणावर जो खर्च जो आहे हा खर्च होण्याची शक्यता यामध्ये नाकारता येत नाही. आणि यातून जो काही खर्च जो आहे हा वाढतो. साहजिकच हा खर्च वाढल्यानंतर वस्तूची किंमत वाढते. आपल्याला सर्वांना हे ज्ञात आहे की वस्तूची जी किंमत जी आहे ही विभिन्न प्रकारच्या खर्चावर अवलंबून असते आणि हे खर्च वाढले की वस्तूची किंमत वाढते आणि वस्तूची किंमत वाढल्यामुळे तो खर्च वसूल करण्याचं जे काम आहे या वस्तूच्या किमती वाढवून केलं जातं. त्यामुळे ग्राहक वर्ग जो आहे या ग्राहक वर्गावरती या ग्राहकाभिमुख विपणन संघटनेच्या माध्यमातून जी काही भार आहे हा वाढण्याची शक्यता यामध्ये असते. असं जरी असलं तरी ग्राहकाभिमुख विपणन संघटना त्या वस्तूच्या स्वरूपानुसार, वस्तूच्या प्रकारानुसार त्या व्यवसाय संस्था आपल्याला वापरत असल्याचं दिसून येतं. या माध्यमातून जे काही विभिन्न प्रकारचा जो काही नफा आहे हा या माध्यमातून प्राप्त होत असतो. यानंतर पुढील प्रकार जो आहे आपण पुढील लेक्चरला बघूया. धन्यवाद.